नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. दिवाळी विथ फॅमिली. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपल्या कुटुंबासोबत घालवलेले खास क्षण. घर सजवणं, रांगोळी काढणं, लक्ष्मीपूजनाची तयारी आणि सर्वांनी मिळून केलेली सजावट, हे सगळं म्हणजे दिवाळीचं खरं सौंदर्य. सण म्हणजे प्रकाशाचा नाही तर एकत्रतेचा आहे. चला तर मग अनुभवूया फॅमिली सोबतची ही रंगीबेरंगी दिवाळी. लक्ष्मी पूजनाची सजावट सुरू झाली होती. घरात आनंदाची एक वेगळीच लहर पसरली होती. लहान असो व मोठे सगळेच एकत्र आले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात सांगता येणारा नव्हताच. प्रत्येकाच्या डोळ्यात चमकत होता सणाचा उत्साह. कोणी व्यस्त होतं सजावट करण्यात, तर कोणी फुलांचा हार तयार करत होतं, तर कोणी तोरण बनवत होतं. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने सजावटीत रंग भरत होता. घरात एक वेगळीच लगबग होती. हास्य, बोलचाल आणि आनंदाच्या गप्पांनी सगळं वातावरण उजळलं होतं. कुणी काय करतंय हे महत्त्वाचं नव्हतं, पण सगळे मिळून करतायत हाच त्या क्षणाचा खरा आनंद होता. रांगोळीची तयारी सुरू झाली होती. कुणी डिझाईन आखत होतं, तर कुणी रंग मिसळत होतं. प्रत्येक रंग हातात घेतला की चेहऱ्यावर आपसूक हसू उमटत होतं. जणू त्या रंगामध्ये सणाचा आत्माच दडलेला होता. प्रत्येक रंग आनंदाने झरझर पसरत होता. जणू प्रत्येक रंग सांगत होता, हा सण केवळ प्रकाशाचा नाही तर प्रेमाचा आहे. रंग भरत असताना वेळ कसा जातो तेच कळत नाही. शेवटी जेव्हा ती रांगोळी पूर्ण होते तेव्हा मनात येतं की फक्त रांगोळी नाही तर आपल्या सगळ्यांच्या आनंदाचा एक सुंदर चित्र आहे. त्या रंगीबेरंगी रांगोळीकडे पाहताना मनात एक समाधानाची लहर उमटत होती. दिवाळीचं सौंदर्य आता खऱ्या अर्थाने आकार घेत होतं. थोड्याच वेळात लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू झाली. समई सजवली जात होती. त्यात तूप भरून वात्या लावल्या जात होत्या. हवेत फुलांचा आणि तुपाचा मंद सुगंध पसरला होता. पूजा साहित्य, हळद, कुंकू, अक्षता, फुलं, फराळ आणि मिठाई, हे सगळं हळूहळू एका ठिकाणी सुंदरपणे मांडलं जात होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, भक्ती आणि आनंद होता. प्रत्येकजण काही ना काही कामात गुंतला होता. कोणी समई लावतंय, कोणी थाळी सजवतंय. त्या क्षणी घरात एक शांत पण पवित्र वातावरण निर्माण झालं होतं. घरच्या बाहेरची सजावट देखील पूर्ण झाली होती. मुख्य दरवाजाजवळ फुलांचे हार, तोरण लागल्या होत्या. अंगणात मध्यभागी होती ती रंगीबेरंगी रांगोळी. घरचा दरवाजा, फुलांनी सजलेले तोरण आणि रांगोळी, या सगळ्यांनी मिळून घराचं रूप खरंच देवालयासारखं बनलं होतं.
आणि मग सुरू झाली आरती. समईचा तेजोमय प्रकाश सर्वत्र पसरला होता. आरतीचा नाद वातावरणात घुमू लागला. त्या नादात जणू प्रत्येक श्वास भक्तीत रंगून गेला होता. कुणी हात जोडले होते, कुणी आरती करत होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद, एक शांतता आणि भक्तीचा तेजोमय प्रकाश दिसत होता. घरभर फक्त एकच भावना होती, हीच तर दिवाळी, हा क्षणच सर्वात सुंदर. आरती संपली, पण त्या प्रकाशाचा स्पर्श मनात कायमच उमटून गेला. आरती संपली आणि फटाक्याची धमाल सुरू झाली. आकाश उजळलं आणि मनात उजेड पसरला. कुणी फुलभाज्या घेतल्या, तर कुणी अनार, तर कुणी चक्री. त्या क्षणी असं वाटत होतं, हीच आहे दिवाळी, आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा उत्सव. लहान मुले फटाके उडवण्यात अगदी मग्न झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लहर पसरली होती. फुलबाजाच्या प्रकाशात त्यांचे चेहरे अजून झळकत होते.
फटाक्याच्या प्रकाशात लहानग्यासोबत मोठेही रमले आणि त्यांच्याबरोबर मोठेही पुन्हा लहान झाले होते. त्या क्षणी सगळेच बालपणात हरवले होते. हास्य, आनंद आणि आठवणीने भरलेला तो क्षण खरंच दिवाळीचा सर्वात गोड भाग होता तो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.